ओके. तर या दिवसात आपण थेसलोनिका करास पत्राचा अभ्यास करत आहोत आणि अ, अध्याय 2 आपला चालू आहे. त्यातील काही वचन आपण आतापर्यंत अभ्यासलेले आहेत आणि अ, विशेष करून ज्यावेळेस आपण या पत्राकडे पाहतो तर खरं तर हे असं पत्र आहे जे अगदी नाही का प्रभूमध्ये अगदी नवीन असणारी ती मंडळी नुकतीच स्थापित झालेली मंडळी नाही का तिच्यासाठी तो लिहित आहे आणि जरी ती नुकतीच स्थापित झालेली होती आणि नवीन जरी ती होती तरी ती इतकी नाही का सुदृढ मंडळी होती. त्याबद्दल आपल्याला अध्याय 1 मध्ये पाहायला भेटतं. जसं पाऊल सुरुवात करत असताना त्यांच्याबद्दल पाऊल गुणगौरव करतो नाही का आणि खऱ्या रीतीने इतर पत्रांपेक्षा इथं जी भाषा आहे खास करून एक देवाचे सेवक म्हणतात की जसं एका परिवारामध्ये एकमेकांसोबत जसे भाऊ बहीण नाही का किंवा वडील आपल्या लेकरांना जसा बोलतो अशा प्रकारची भाषा शैली या पत्राची आहे आणि फार फार आनंदी आहे पाऊल या मंडळीबद्दल कारण फारच लवकरच अशा प्रकारे ही मंडळी उभी राहिली अद्भुत रीतीने आणि देवाने त्याचं अद्भुत कार्य या मंडळीमध्ये घडून आणलेलं आहे. अध्याय 1 मध्ये ज्यावेळेस आपण येतो तर वचन 3 मध्ये आपल्याला शिकायला भेटतं की देव पित्यासमोर विशेष करून तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो. ती मंडळी अशा प्रकारे उभी होती, ती विश्वासात स्थिर होती आणि एवढंच नाही तर अ, आपल्याला पाहायला भेटतं पुढे जाऊन तो म्हणतो, की तिचा विश्वास इतरांपर्यंत पसरलेला होता नाही का? त्यांचं जीवन बदललेलं लोकांनी पाहिलं आणि एवढंच नाही तर ती दिवसेंदिवस प्रभूमध्ये वाढत होती. आणि मग या सगळ्यांमागचं कारण काय होतं? या सगळ्यांमागचं कारण काय होतं? तर विशेष करून आपण ज्यावेळेस अध्याय 2 कडे येतो, तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे काय? सुवार्तेचा प्रभाव. देवाची महान सुवार्ता त्यांच्यापर्यंत आली. देवाने अद्भुत रीतीने प्रेषितांचा उपयोग केला. पौल आणि त्याच्या सहकर्म्यांचा उपयोग केला. त्यांच्यापर्यंत ती सुवार्ता गाजवण्यासाठी. आणि मग आपण विशेष करून त्या मंडळीबद्दल विचार करत असताना अ, पुढे अध्याय 2 ची ज्यावेळेस पाऊल सुरुवात करतो, ज्याबद्दल आपण सुरुवात केलेली आहे अगोदरच, अध्याय 2 वचन 1 पासून वचन 12 पर्यंत, तिथं पाऊल जो आहे स्वतःच्या सेवेबद्दल नाही का, तो समर्थन करत आहे. आणि विशेष करून का बरं? कारण त्याच्यावर अनेक प्रकारचे आरोप ठेवण्यात आले होते. त्या मंडळीमध्ये आपण जे अगोदर शिकलेलो आहे. का बरं पाऊल म्हणत आहे, की आमचं येणं तुमच्यामध्ये व्यर्थ झालं नाही, हे तुम्हा स्वतःलाही माहीत आहे. कारण तिथं काही काही असे विरोधक होते जे 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 चुकीचं शिक्षण द्यायचे, जे पाऊलाबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलत होते, त्याच्यावर ते आरोप करत होते. परंतु पाऊल ते सर्व आरोप खारिज करतो, नाही का? आणि विशेष करून या संदर्भाबद्दल आपण विचार करत असताना मला असं वाटतं गेले 3 आठवड्यापासून या संदर्भावर आपण विचार करत आहोत आणि विशेष करून एकच विषय आपण अभ्यासत आहोत आणि तो म्हणजे काय, की देवाच्या पाचारणास शोभेल असं चालणं. देवाच्या पाचारणास शोभेल असं चालणं किंवा देवाच्या पाचारणास शोभेल असं चाला आपण म्हणू शकतो नाही का? तर मग आपण त्याबद्दल सुरुवात केली असताना अ, सगळ्यात अगोदर आपण देवाच्या पाचारणाबद्दल शिकलो. त्यानंतर आपण देवाच्या पाचारणास शोभेल असं चालणं त्याचे उदाहरण काय आहे ते आपण त्याबद्दल पाहत होतो आणि मला असं वाटतं ते उदाहरण स्वतः प्रेषित पौल आणि त्याची सहकर्मी होते आणि त्याबद्दलच आपण विचार करत होतो की चार प्रकारे आपल्या समोर ते उदाहरण प्रदर्शित होतं. विशेष करून त्यातील पहिलं म्हणजे त्यांचं येणं, प्रेषित ते कशा प्रकारे तिथपर्यंत आले, त्यानंतर त्यांचं सुवार्ता गाजविणं आणि मग तिथं आपण बऱ्याच गोष्टी शिकलो होतो नाही का? वचन 3 ते 7 मध्ये आपण तिथं पाहिलं होतं की आमचा बोध भ्रांती अथवा अमंगलपणा यांतून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता. आता भ्रांती आणि अथवा अमंगलपणा याबद्दल पण आपण मागे शिकलो होतो की पाऊल असं का म्हणत आहे. कारण तिथं अनेक संस्कृती होत्या. त्याबद्दल आपण मागील आठवड्यामध्ये शिकलो होतो. त्यानंतर वचन 7 मध्ये आपण येतो. तर
वचन 7 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, वचन 6 पासून, आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पडण्यासारखे होते, तरी माणसांपासून म्हणजे तुमच्यापासून किंवा दुसऱ्यांपासून गौरव मिळवण्याची खटपट आम्ही करत नव्हतो. तर आपल्या मुलाबाळांचे लालन पालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुमच्यामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. तर सगळ्यात अगोदर हा जो भाग आहे, ख्रिस्ताची पाऊल जी सुवार्ता गाजवत होता, त्याच्या गाजवण्यामधील आपल्याला ती शुद्धता पाहायला भेटते, नाही का? त्याचं त्याचं हृदय कशा प्रकारे ते शुद्ध होतं त्या गोष्टीबद्दल, सेवा कार्याबद्दल आणि त्या सर्व गोष्टींबद्दल विचार करत असताना, मग आपल्याला आणखी पुढची बाब आपण शिकणार होतो, जी आज आपण पाहणार आहोत, ती म्हणजे वचन 8 ते 12 मध्ये, जिथं आपण सगळ्यात अगोदर त्यांचं येणं त्याबद्दल पाहिलं, त्यांची सुवार्ता गाजवणं त्याबद्दल पाहिलं. त्यानंतर आता त्यांचं जगणं कसं होतं, नाही का? नक्कीच ते गाजवत होते, परंतु त्यासोबतच गाजवण्यासोबतच ते जगणं सुद्धा गरजेचं आहे आणि ख्रिस्ती जीवनाचा तो एक भाग आहे. आणि ते आपल्याला कशा प्रकारे देवाच्या पाचारणा शोभेल अ, असं चालणं त्याबद्दलचं एक उदाहरण देणार आहे. ते आपण पाहूया. वचन 8 पासून पुढे आपण वाचू. आम्हाला तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुमच्यावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुमच्याकरिता आपला जीवही देण्यास राजी होतो. असं का बरं पाऊल म्हणत आहे? एक तर आपण अगोदर शिकलो होतो, की पौलावर एक आरोप ठेवण्यात आला होता, की पौल 3 आठवडेच फक्त तिथं होता. 3 शब्दात त्याने तिथं घालवले, थेसलोनिका या ठिकाणी, आणि तिथं त्याने सुवार्ता गाजवली. आणि पहा, ज्यावेळेस तिथं छळ आला, त्यावेळेस पाऊल, त्याचे सहकर्मी, त्यांना ते गाव सोडून जावं लागलं. आणि त्याच्यावरून तिथं जे खोटे शिक्षक होते, ते म्हणायला लागले, अरे पाऊल भित्रा, बघा, तो जर खरंच तुमच्यावर प्रीती करत असता, नाही का, तर तो गेला नसता. पहा, तुम्हाला अशा अवस्थेत त्याने सोडले, तो निघून गेला. आणि तो किती, अरे तो भित्रा आहे, तो खरंच देवाची सेवा नाही करत. आणि म्हणून पौल जो आहे, त्यांचा हा जो आरोप आहे, तो याद्वारे खारिज करत आहे. तो काय म्हणत आहे, की नाही, आमची जायची इच्छाच नव्हती, नाही का? परंतु जर पाऊल तिथं आहे, तर तो छळ अधिक वाढला असता आणि पौलाची प्रीती त्यांच्यावर होती. पाऊल जरी तिथे गेला तरी पौलाने तिमोथ्याला तिथं पाठवलं, आपल्याला शिकायला भेटतं. आणि इथं काय सांगितलंय, आम्हाला तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे. आता ज्यावेळेस आपण या संदर्भाबद्दल बारकाईने विचार करतो, नाही का, आम्हाला कळकळ वाटत असल्यामुळे, त्याच्या अगोदर वचन 7 मध्ये तो म्हणतो की आम्ही एका त्या दाई सारखे तुमच्यामध्ये होतो, नाही का, एक अगदी सौम्य वृत्तीने. आता दाई म्हटल्यानंतर आपल्याला माहित आहे की दाई जे आहे, सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं आणि आता सुद्धा पुष्कळ वेळा, नाही का, लेकरांना सांभाळण्यासाठी अ, एक 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 जी बहीण आहे, तिला उभं केलं जातं, तिला काही ना काही वेतन दिलं जातं, ती मग त्यांची काळजी घेते. आणि त्या दोघांमध्ये इतकं नाही का, ते घनिष्ठ नातं निर्माण होतं पुढे जाऊन, की जणू काय, जरी तिचं ते पोरग नाही किंवा ती मुलगी नसली, तरी ती त्या आपल्या मुलासारखं त्याच्यावर प्रेम करू शकते, नाही का? तर जणू काय तशा प्रकारे, आणि त्याही पलीकडे आई आणि लेकराचं नातं जे आहे ना, तशा प्रकारे पॉल म्हणतो की माझं आणि तुमचं नातं आहे. तो म्हणतो, जशी ती आई आपल्या लेकराला आपल्या आपल्या नाही का बाहू धरून ठेवते, आणि त्याला पूर्ण सुरक्षित कसं ठेवता येईल त्याचा विचार करते, तशा प्रकारे आम्ही होतो. आणि आम्ही सौम्य वृत्तीने आलो, कारण आई आपल्या लेकरांना फार सौम्य रीतीने, नाही का, हाताळते, नाही का? तशाच प्रकारे आमचं तुमच्यामध्ये येणं होतं. आम्ही कोणत्या घमंडाने आलो नाही, किंवा तुमच्यावर हुकुमशाही चालवायला आम्ही आलो नाही. आणि मग पुढे त्याला धरून वचन 8 आपल्याला सांगतं, आम्हाला तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, फक्त आम्ही सुवार्ता सांगण्यासाठीच नव्हतो आलो तुमच्याकडे, तर तुमच्यावरील अत्यंत प्रीतीमुळे. आता पुन्हा वरती दाईबद्दल तो बोलतो, एका प्रेमळ आईबद्दल तो आठवण करून देतो, आणि त्यालाच धरून इथं म्हणतो की आमची अत्यंत प्रीती तुमच्यावर आहे. आणि ती प्रीती इथपर्यंत आहे की आम्ही तुमच्यासाठी जीवही देण्यास राजी होतो. आणि मग पुढे आपल्याला शिकायला भेटतं की हे कसं आहे. अ, आपल्याला माहित आहे की जशी जशी आई जी आहे, त्या अगदी लहान त्या बाळाला अगदी, नाही का, किती 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 सौम्यतेने आणि किती हळुवारपणे हाताळते, नाही का?
अशा प्रकारे पावलाचं इथं बोलणं आहे. आणि 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 त्याच्यासाठी ती जसं झटते तशा प्रकारे पाऊल इथं बोलत आहे. वचन 9 मध्ये पहा, तो म्हणतो, बंधूंनो, आमचे श्रम व कष्ट ह्यांची आठवण तुम्हाला आहे. आता वरती अगोदर वचन 8 मध्ये ज्या प्रकारे तो बोलत आहे, की तुमच्यावरील आमची अत्यंत प्रीती जी आहे, त्यामुळे आम्ही जीवही देण्यास राजी होतो. आणि त्यालाच धरून मग तो काय सांगत आहे, आमचे श्रम आणि कष्ट याची आठवण तुम्हाला आहे. अगदी 3 आठवडे पाऊल तिथं होता, परंतु त्या 3 आठवड्यामध्ये पाऊलाने असं एक उदाहरण त्या मंडळी समोर ठेवलंय अद्भुत रीतीने, की त्या ठिकाणी मंडळीने सर्वस्वी पौलाला अनुभवलं. मंडळीने सर्वस्वी पौलाला पाहिलं, जाणलं, नाही का? आणि म्हणूनच इथं पौल त्याच्याबद्दल विचार करतो, नाही का? जसं वचन इथं सांगितलं 9 मध्ये, की आमचे श्रम आणि कष्ट याची आठवण तुम्हाला आहे, तुमच्यातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस कामधंदा करून तुमच्या पुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली. आता हे जे वचन आहे याबद्दल विचार करत असताना आपण याचा चुकीचा नाही का समज करून घेऊ नये, नाही का, किंवा चुकीचा विचार करून घेऊ नये. कारण ज्यावेळेस आपण पौलाबद्दल विचार करतो आणि काही अशा सेवकांबद्दल विचार करतो जे पुष्कळदा काही वेळ सेवेमध्ये घालवतात, तर काही वेळ ते बाहेर काम करू शकतात, नाही का? परंतु काही असे आहेत की जे पूर्णपणे त्याला त्यांनी वाहून दिलेला आहे, नाही का? आणि ते सेवा करत आहे. आणि अशा वेळी पाऊल दोन्ही गोष्टीचा तो काय करत आहे, एक एक समतोल राखतो, नाही का? तो समतोल राखतो इथं बोलत असताना. तो म्हणतो तुमच्यावर आमचा भार होऊ नये. का बरं? कारण पाऊल त्यांच्यावर प्रीती करत होता. रात्रंदिवस इथं सांगितलंय की आम्ही कष्ट केले, श्रम केले. आपल्याला माहित आहे पौल ते तंबू बनवण्याचा तो काम करायचा. त्यासोबतच तो वचनाची सेवा करायचा. रात्रंदिवस हा शब्द वापरलेला आहे. किती कठीण परिश्रम त्याने केलेले आहेत. इथं आपल्याला पाहायला भेटतं. श्रम आणि कष्ट हे दोन शब्द जर आपण बारकाईने पाहिले, या दोन शब्दांचा जो मूळ अर्थ होतो ना, तो अशा प्रकारचा आहे. जसा शारीरिक शारीरिक कसरत म्हणतो आपण, नाही का? किंवा शारीरिक कष्ट हा एक वेगळा भाग आहे, आणि मानसिक तणाव किंवा मानसिक कष्ट हा पण दुसरा भाग आहे. तर दोन्ही बाजूने पाऊल कष्ट करत आहे मंडळीसाठी. तो शारीरिक पण करत आहे आणि मानसिक पण करत आहे. दोन्ही बाजूने तो म्हणतो की मी सुवार्तेच्या घोषणासाठी मी कार्य करत आहे. आणि तो म्हणतो की मी स्वतः ते करून काय करत आहे, सुवार्तेची मी घोषणा केलेली आहे. आणि आपल्याला माहित आहे त्याचं एक उदाहरण म्हणजे प्रेषितांची कृत्य 20 अध्याय वचन 31 मध्ये सुद्धा सांगितल्याप्रमाणे पाऊल त्याची आठवण करून देतो. करिंथमध्ये असताना विशेष करून, त्यानंतर इफिस मध्ये आणि विविध ठिकाणी. आणि आपल्याला पाहायला भेटतं विशेष करून वचन 31 काय सांगतं, मी 3 वर्ष दिवस अश्रू गाळत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही. ही आठवण ठेवून सावध राहा. तुमच्या पुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली. पौलाचं जगणं मंडळी समोर होतं. आपण देवाच्या सुवार्ते शोभेल असं चाला त्याबद्दल विचार करत आहोत, नाही का? आणि पौलाने एक उदाहरण आपल्याला ठेवलेलं आहे. तो इतरांसाठी जगायला शिकत आहे, नाही का? इतरांसाठी जगत आहे. इतरांच्या त्या मंडळीच्या अ, त्या मंडळीसाठी काय योग्य आहे त्यासाठी तो जगत आहे, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्यांचं त्यांचं वागणं कसं होतं, पाऊल कशा प्रकारे त्यांच्यापर्यंत आलेला आहे. त्यांनी श्रम कष्ट केले, नाही का? इथं आपल्याला पाहायला भेटतं, तो म्हणतो की अत्यंत तुमच्यावरील अत्यंत प्रीतीमुळे, तो म्हणतो. आणि मग वचन 10 मध्ये आपण येतो, तर इथं काय सांगितलं, तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात आम्ही पवित्रतेने, नीतीने व निर्दोषतेने कसे वागलो याविषयी तुम्ही साक्षी आहात व देवही आहे. पुन्हा इथं म्हणतो तुम्ही साक्षी आहात आणि देवही आहे. हे केवळ देवाकडून घडतं, नाही का? देवाचा सेवक त्या मंडळी समोर सुद्धा उभं राहत असताना मंडळी त्याच्यावर दोष लावू शकत नाही. मंडळीने त्याचे श्रम पाहिलेत. दुसरी गोष्ट, देव सगळ्यात अगोदर देव पाहत आहे, नाही का? तो काय करत आहे देवाची सेवा करत असताना. आणि तो म्हणतो की तुम्ही साक्षात आणि देव आहे. कशाबद्दल बरं? तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात आम्ही पवित्रतेने, नीतीने व निर्दोषतेने. आता हे इथं 3 शब्द वापरलेत: पवित्रतेने, निर्दोषतेने आणि आपल्याला पाहायला भेटतं नीतीने. कसे वागलो, त्यांचं वागणं, नाही का?
त्याच्यावर आपण थोडं विचार करू शकतो पावलाच्या वागण्याबद्दल, त्याच्या सहकर्म्यांच्या वागण्याबद्दल. जर तुम्ही पाऊलाची पूर्ण पत्र वाचली आणि त्यातून पाऊल ज्यावेळेस स्वतःबद्दल काही गोष्टी बोलतो नाही का, त्या सर्व गोष्टी जर तुम्ही एकत्रित केल्या आणि जर तुम्ही समोर त्या पूर्ण एकाच एकाच नाही का एकाच वाक्यात किंवा आपण काय म्हणू शकतो एकाच सरळ रीतीने तुम्ही त्या सर्व गोष्टी जर वाचल्या तुम्ही, त्याचा अभ्यास केला, तर तुम्हाला हे पाहायला भेटेल की पौलाचं उदाहरण हे इतकं इतकं सरळ आणि इतकं तंतोतंत होतं की तिथं पौलाच्या जीवनामध्ये तुम्हाला ख्रिस्त दिसल्याशिवाय राहणारच नाही. पाऊलाचं वागणं तशा प्रकारचं होतं. म्हणूनच पाऊल म्हणू शकला की आम्हाला तर जगणं हा ख्रिस्त आहे आणि मरणं हा लाभ आहे. आणि मग देवाच्या पाचारणा शोभेल चाला ज्यावेळेस तो म्हणतो, मग त्याच्यासाठी आपलं जगणं कसं असायला पाहिजे नाही का. त्यातून मंडळीसाठी सुद्धा एक किस्सा तो ठेवत आहे, आपल्याला त्याची आठवण तो करून देत आहे. आणि विशेष करून वचन 10 मध्ये आपण येतो, त्यांच्यामध्ये कशा प्रकारे आम्ही वागलो म्हणे नाही का, आमचं वागणं कसं होतं. अं, आपल्याला पाहायला भेटतं की घरात वडील नाही का, अ, जसा आपल्या मुलांसमोर वागतो नाही का, पुष्कळदा त्याचा प्रभाव त्याच्या लेकरांवर असतो नाही का. तो जसा वागतो, तो जसा वावरतो, तो जसा बोलतो नाही का, तो प्रभाव त्याच्या लेकरांवर आपोआप पडतो नाही का. कारण लेकरं आपल्या वडिलांचे चालचल लोक सगळ्या गोष्टी ते पाहतात है ना. आणि जणू काय पॉल म्हणतो की आमचं तुमच्या समोरचं राहणं तशाच प्रकारचं होतं. आणि म्हणून तो म्हणतो तुम्ही साक्ष आहात आणि देवही साक्ष आहे. मंडळीतील कोणीच सदस्य जो आहे तो पौलाच्या जीवनावर दाग ठेवू शकला नाही. कारण त्याचं जीवन देवाला संतोष देणारं होतं नाही का. आपला मस्तक जो ख्रिस्त त्याला उंचवणारं होतं, आणि त्याला गाजवणारं होतं आणि त्या ख्रिस्ताला तो जगत होता नाही का. म्हणूनच वरील वचन ज्यावेळेस तो सुरुवात करतो नाही का, अगदी तो त्या 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 सर्व खोट्या आरोपांना खारिज करत असताना तो म्हणत आहे की जर तुम्हाला वाटतं की आम्ही नाही का, मी घाबरून गेलो नाही का, किंवा अ, मी त्या छळाकडे पाहिलं आणि त्यामुळे मी बाजूला मी सरलो, असं नाही. तर पहा, मी फिलिपेत असताना किती दुःख भोगून मी आलो होतो नाही का. माझ्या शरीरावर त्यावेळेसचे वन तर अगदी ओलेच होते, ते तुम्ही सुद्धा पाहिले ते नाही का. तो मंडळीला म्हणतो नाही का, हे तुमच्या समोर होतं आणि मी अपमान तिथं सहन केला आणि तिथं मी दुःख भोगलं, मला खोड्यात टाकलं, मला फटके मारले, ज्याच्याबद्दल आपण प्रेषितांच्या कृत्यमध्ये पाहतो नाही का. आणि तिथून मी तुमच्यापर्यंत आलोय. जर मला तसं करायचं असतं तर मी तिथूनच पळून गेलो असतो नाही का. पण तसं नव्हतं. आणि तिथं आलो आणि मग त्याने सांगितलं की मी काय गाजवलं, माझा जो आम्ही जो गाजवलेला संदेश आहे तो भ्रांतीचा नव्हता नाही का. पुढे देवाने आम्हाला ते पारखून सोपवून दिलेलं आहे, बरोबर. आणि म्हणून आम्ही माणसाला खुश करण्यासारखं न बोलता, आम्ही जो आमचा अंतःकरण पारखणारा देव आहे, ज्यामुळे खुश होईल असे आम्ही बोलतो नाही का. आणि म्हणून पुन्हा एक वार वचन 5 म्हणतो कारण आम्ही अर्जवाचे भाषण कधी करत नाही. अर्जवाचं भाषण म्हणजे काय, खुशामत करणं नाही का. खुशामत करणं म्हणजे काय बाबा, की नाही, अरे त्यांना वाईट नको वाटायला. मी जर देवाचं अ, मी जर देवाचं वचन जर मी सरळ सरळ सांगितलं, अरे त्यांना काय वाटू शकतं नाही का, असं त्याने विचार नाही केला. कारण वरती त्यालाच सांगितलंय आर्जवाचं भाषण म्हणजे काय, की माणसांना खुश करण्यासारखं तो बोलत नव्हता. आणि मग त्यांचं वागणं कसं होतं तेच आपल्याला मग इथे पुढे वचन 10 मध्ये त्याची आठवण आपल्याला करून देत होतो नाही का, की त्याबद्दल तुम्ही साक्षी आहात आणि देवही साक्षी आहे. आता इथे 3 शब्द वापरतो तो. आमचं विश्वास ठेवणार आहेत आम्ही पवित्रतेने, नीतीने आणि निर्दोषतेने. काय सांगितलंय, पवित्रतेने, नीतीने आणि निर्दोषतेने. आता पवित्र हा जो शब्द आहे, जर तुम्ही ग्रीक जी मूळ भाषा आहे त्यानुसार जर तुम्ही अभ्यास केला, तर पवित्र हा शब्द देवाने दिलेली कर्तव्ये काळजीपूर्वक पार पाडणे, इथं त्या अर्थाने वापरलेला आहे. पवित्र हा शब्द म्हणजे देवाने जी कर्तव्य दिलेली आहे, ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, त्या काळजीपूर्वक पार पाडणं. आणि पॉल म्हणतो की आम्ही त्या काळजीपूर्वक पार पाडलेल्या आहेत. तुम्हाला आमच्या जीवनात ते वेगळं पण दिसलेलं आहे.
पुढे तो काय म्हणत आहे, नीतीने. आता नीतीने हा जो शब्द आहे तो चरित्र्याबद्दल आपल्याला आठवण करून येतो. पावलाचं चरित्र कसं होतं त्यांच्यामध्ये, मंडळीमध्ये, नाही का, त्याचं वर्तन किंवा त्याची बोलण्याची लकब, समाजामध्ये त्या मंडळीमध्ये येणं, किंवा त्याचं वागणूक, त्याची चालचलणूक, त्याचे हावभाव, त्याचा स्वभाव कसा होता. तर पहिलं तर देवाने दिलेली जबाबदारी पार पाडण्याबद्दल पवित्र हा शब्द आपल्याला आठवण करून देतो या या संदर्भानुसार. तसं जर आपण पाहिलं तर पवित्र हा जो शब्द आहे तो आपल्याला वेगळं करणं, विभक्त करणं याच्याबद्दल आपल्याला सांगतो. परंतु या संदर्भानुसार तीन गोष्टी ज्या आहेत पावलाच्या हृदयात आहेत. पहिलं तर देवाची कर्तव्य जी देवाने दिलेली आहे ती काळजीपूर्वक पार पाडणं, त्याबद्दल तो बोलत असताना म्हणतो पवित्रतेने, नीतीने. त्याचं चरित्र, त्याचं वर्तन अगदी सरळपणाने होतं. देवाने जे जीवनात कार्य केलेलं आहे ते त्याने त्याने कृतीतून ते प्रगट केलेलं आहे. नीतीने म्हणजे जे कार्य तुमच्या हृदयात झालं ते तुमच्या वागण्यातून प्रदर्शित करणं, नाही का. त्याच्याबद्दलच आपल्याला याकोबाचं पत्र आपल्याला सांगतं, नाही का, की काय सांगितलेलं आहे, कृत्यांनी किंवा कार्याद्वारे नीतिमान ठरणं, नाही का. याकोबाचं पत्र आपल्याला त्याच्याबद्दल शिकवतं. तर याकोब ज्यावेळेस बोलतो तो अशाच प्रकारे बोलतो, नाही का. त्याची बोलण्याची जे जे शब्द आहेत किंवा त्याची जी पद्धत आहे किंवा त्याचा जो उद्देश आहे ते बोलण्याचा, तो हाच आहे की जे कार्य आपल्या हृदयात झालेलं आहे ते आपण जगलं पाहिजे. आणि पाऊल तेच करत होता. इतर लोकांसोबत त्याचं वर्तन कसं होतं त्याबद्दल तो शब्द दाखवतो. त्यानंतर निर्दोष. निर्दोष हा जो शब्द आहे, तो शब्द आपल्याला आणखी एक गोष्ट दाखवतो, तो म्हणजे काय, कुणीही पौलावर दोष लावू शकत नव्हतं, नाही का. कारण त्यांचे देवाप्रती आणि मनुष्याप्रती असणारे जे कर्तव्य आहे ते अगदी त्यांनी काळजीपूर्वक आणि गांभीर्याने पूर्ण केलेले आहेत मंडळीसमोर. आणि त्यांच्या जगण्यामध्ये मंडळी ज्यावेळेस त्यांना निरखून पाहते त्यांना ख्रिस्तच दिसतो, नाही का. ख्रिस्तच दिसतो. आणि म्हणूनच इथं आपल्याला हा जो गुण आहे, तो एकतर सेवकामध्ये तो आपल्याला पाहायला भेटत आहे. त्या सेवकाचा तो गुण असायला पाहिजे. आणि त्यासोबतच त्या सेवकाने ते उदाहरण मंडळी समोर ठेवलेलं आहे. मंडळीमध्ये सुद्धा हे असणं गरजेचं आहे. पुढे आपण ज्यावेळेस येतो देवाच्या पाचारणा शोभेल असं चाला ज्यावेळेस म्हटलेलं आहे, तर आणखी पुढचं त्यांचं उदाहरण आपल्याला काय पाहायला भेटतं बरं. आता तो इथं म्हणतो की आम्ही कसे वागलो त्यांचं वागणं कसं होतं, पावित्र्यतेने, नीतीने आणि निर्दोषतेने. म्हणजे देवाची कर्तव्य त्यांनी पूर्ण केली, त्यांचं वर्तन सरळपणाने होतं आणि त्यांच्यावर कुणीही दोष ठेवू शकलं नाही याबद्दल मंडळी साक्ष होती, देवही साक्ष होता. आणि त्यालाच धरून वचन 11 मध्ये तो म्हणतो, तुम्हाला ठाऊकच आहे की बाप आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुमच्यापैकी प्रत्येकाला बोध करत. आता इथं तो फक्त तिथंच थांबला नाही, नाही का. त्याचं त्याचं जीवनच त्याने दाखवलं नाही. त्याने सुवार्ता गाजवली. आणि सुवार्ता गाजवल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं पुढची पायरी जी आहे ती म्हणजे शिष्यत्व, नाही का. शिष्यत्वाचे धडे, योग्य शिक्षण देणं, त्याच्या लोकांना योग्य रीतीने प्रभूमध्ये वाढवणं. आणि पाऊल त्याच्यामध्ये सुद्धा कमी पडलेला नाही. तो म्हणतो की पहा, तुम्हाला ठाऊकच आहे की बाप आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुमच्यापैकी प्रत्येकाला बोध करत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करत सांगत होतो की. काय करत इथे सांगितलंय, बोध करत, धीर देत आणि आग्रहपूर्वक विनंती करणं. त्याने काय केलेलं आहे, जसा बाप जो आहे, वडील जो आहे, तो फक्त त्याचं कार्य फक्त, नाही का, काम करा बाहेर, नाही का, आणि कुटुंबाला आधार करा, आधार द्या, आणि नाही का त्याला त्याला अशा प्रकारे बाहेरून सपोर्ट करा, एवढा पुरतच मर्यादित नसतं, नाही का. तर तर खऱ्या वडिलाचं जे उदाहरण आहे ते अशा प्रकारचं आहे की तो आपल्या लेकरांना काय योग्य आहे, काय अयोग्य आहे त्याचंही वेळोवेळी शिक्षण देतो. ज्यावेळेस आपले लेकर चुकतात त्यावेळेस तिथं तो त्यांना योग्य शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो. एवढंच नाही तर त्याचं जीवन लेकरांसमोर एक आदर्श जीवन ठेवण्याचा तो प्रयत्न करतो. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की तो लेकरांना योग्य मार्ग काय आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि इथं पॉल तशाच प्रकारे बोलत आहे,
बाप आपल्या मुलांना करतो तसे. काय करतो बरं? बोध, धीर आणि आग्रहपूर्वक विनंती. आपल्या लेकराला तो सोडून देत नाही का? जरी लेकरू चुकलं, लेकरू पडलं, तो बाप नेहमी त्याला काय काय गरजेचं आहे त्याचा तो तो पुरवठा करतो नाही का? तो सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि पौलाने तेच केलेलं आहे. नाही का? जसा एक एक व्यक्ती आपल्या कुटुंबाशी बोलत आहे, तशाच प्रकारे तो बोलतो नाही का? बाप आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडे बारकाईने लक्ष देतो. अशा प्रकारे पौलाचं लक्ष पूर्ण मंडळीकडे होतं. मंडळीतील प्रत्येक व्यक्तीकडे तो होता आणि बारकाईने तो प्रत्येकाकडे लक्ष देत होता. नाही का? त्याने प्रत्येकासाठी तो वेळ दिला. आणि मग अगदी नवीन विश्वासणारे असो नाही का किंवा जुने विश्वासणारे असो, प्रत्येकाला त्याने योग्य वेळ, तेवढा वेळ दिलेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं ते कसे प्रभूमध्ये वाढतील याचं महत्व पौलाला माहित होतं. तो नेहमी आणि नेहमी त्याच्यासाठी तो झटायचा. तो त्यांच्यासोबत वेळ घालवायचा. आणि तेच आपल्याला या पत्रातून तो दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे. मुले निराश झाली नाही का? पुष्कळतामुळे मुले निराश होतात. त्यावेळेस वडील त्यांना आशा देतात नाही का? मंडळीमध्ये सुद्धा तशाच प्रकारच्या अवस्था आपण पुष्कळदा पाहतो. कारण तिथं एकतर चुकीचे शिक्षण देणारे पण लोक होते. छळ चालू होता त्या मंडळीचा. आणि वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या समस्येला ही मंडळी तोंड देत होती. परंतु त्यावेळी सुद्धा आपण पाहतोय का बापाप्रमाणे पाऊल जो आहे त्यांना बोध करत, त्यांना तो धीर देत आणि त्याने आग्रहपूर्वक विनंती करत म्हटलेलं आहे. काय विनंती केली बरं? स्तोत्र 34:11 मध्ये जसं स्तोत्र करता म्हणतो नाही का? मुलांनो घ्या माझे ऐका, मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरायला शिकविल. आहे का नाही? पौलाचं जीवन तशाच प्रकारचं होतं. तो मंडळीला तशाच प्रकारे बोध करत आहे. आणि पुढं काय सांगितलंय? विनंती करत सांगत होतो, की आता हे सातत्य या शब्दामध्ये. तो म्हणतो मी सतत तुम्हाला विनंती करत सांगत होतो. काय विनंती करत होतो बरं? जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करत आहे, त्याला शोभेल असे तुम्ही चालावे. काय? हाच आपला विषय आहे, की देवाच्या पाचारणात शोभेल असं आपण चालावं, नाही का? आणि आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण पाहिल्या, पौलाने जे काही बोललेलं आहे, पौलाचं उदाहरण आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहून ज्यावेळेस आपण वचन 12 कडे पाहतो, त्यावेळेस आपल्याला थोडं समजण्यासाठी मदत होते, की देवाच्या पाचारणात शोभेल असं चालणं म्हणजे काय आहे, नाही का? तर सगळ्यात अगोदर मग आपण पावलाच्या उदाहरणाकडे पुन्हा पाहतो, नाही का? पाऊल सुरुवात करतो आमचं येणं तुमच्यापर्यंत कसं झालं. देवाच्या अद्भुत रीतीने नाही का त्याला त्या भागात जायचंच नव्हतं. आपण पाहिलं अगोदरच 16व्या अध्यायामध्ये प्रेषितांची कृत्य. देवाच्या त्याला त्याला दृष्टांत झाला किंवा त्याला स्वप्नात एक व्यक्ती दिसला आणि त्याने सांगितलं की तुम्ही इकडे येऊन मासिदोनियास या आणि आम्हाला मदत करा. त्याने देवाचा हा शब्द आहे म्हणून तो केला. म्हणजे तो आज्ञापालनाबद्दल त्याच्या जीवनातून आपल्याला आज्ञापालन पाहायला भेटतं. त्यानंतर पुढे फिलिपेमध्ये आल्यानंतर त्याला त्याला फटके मारले, त्याला कोड्यात टाकलं, सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तो तरी सुद्धा थिसलनिका येथे जातो. तिथं विश्वासाने तो सुवार्ता गाजवतो. त्याच्यामध्ये आपल्याला विश्वसनीयता पाहायला भेटते. त्यानंतर त्या मंडळीबद्दल त्याची आस्था, त्या मंडळीवरील प्रेम, त्याकडे पाहत असताना किती तो आपल्या प्रभूवर प्रीती करतो, ते आपल्याला त्याच्या बोलण्यातून पाहायला भेटतं. ते सुद्धा आपल्यासाठी एक उदाहरण ठेवणारं आहे. आणि तेवढंच नाही, तर त्यांचं वागणं कसं होतं. देवाने जी कर्तव्य दिलेली आहे, ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या पूर्ण करत आहे. त्याचं त्याचं जीवन त्या मंडळीसमोर त्याचं वर्तन सरळतेने होतं. त्याच्यावर कुणी दोष लावू शकला नाही. हा सुद्धा गुण आपल्या समोर तो ठेवत आहे. एका बापाप्रमाणे तो वागतो आणि आपल्याला त्याच्याबद्दल इथं शिकायला भेटतं. मग इथं पुढं जसा बाप जो आहे तो बोध करतो, धीर देतो, आग्रहपूर्वक विनंती करतो, नाही का? आई आणि बाप दोन शब्द इथं वापरलेत. अगोदर तो आई बद्दल बोलतो वचन 7 मध्ये आणि वचन 11 मध्ये बापाबद्दल बोलतो, नाही का? आणि ज्यावेळेस आपण दोन्ही बद्दल विचार करतो, तर कुटुंबातील हे दोन असे प्रमुख व्यक्तित्व आहेत, नाही का? ज्यांच्यावर देवाने दिलेल्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या आहेत, है ना? बापाला कुटुंब प्रमुखाची जबाबदारी दिलेली आहे, बरोबर? तर आईबद्दल विचार करत असताना आईला सुद्धा देवाने ती जबाबदारी दिलेली आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं
की ज्यावेळेस आई आणि बाप या दोन्ही बद्दल तो बोलतो, तर जशी आई त्या आपल्या लेकराला अगदी हळुवारपणे हाताळते, त्या प्रकारे तो म्हणतो, एक पाळकीय हृदय आपण तिथं पाहतो. एक आईप्रमाणे आम्ही तुमच्यापर्यंत आलो म्हणे. आणि पुढे तो म्हणतो, की बापाप्रमाणे बाप जसा नाही का, फार कधी कधी तो कठीण दिसतो, नाही का, तो आपल्याला पाहायला भेटतो, तो बोध करतो, योग्य काय अयोग्य काय याची जाणीव तो करून देतो. तो ज्यावेळेस आपण निराश वाटतो किंवा काय, त्यावेळेस तो आशा देतो. आणि तो नेहमी आपल्याला सांगत राहतो, बाळा तू हे नको, हे करायला पाहिजे, नाही का. मग ह्या दोन गोष्टीचा फरक सांगून तो म्हणत आहे, की खरं प्रेषित पण काय आहे, पालखी जीवन कसं आहे, नाही का. ते मंडळीसाठी देवाचे सेवक जणू काय तो एक आई आणि त्या वडिलाप्रमाणे त्यांच्या समोर तो उभा राहतो. आणि तो काय म्हणत आहे पुढं, तो म्हणतो, विनंती करत सांगत होतो, की जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करत आहे. पुढचा मुद्दा, तो विनंती करत आहे, पाचारणास शोभेल असं चाला, नाही का. जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करत आहे, त्याला शोभेल असे तुम्ही चालावे. खरं तर आपण पाहिलं तर त्या त्या पितृत्वाच्या सेवेचा उद्देश काय होता. बापाला काय वाटतं माहिती आहे आपल्याला, की मुलाने नाही का योग्य राहावं, त्याद्वारे माझं नाव उंचवलं जाईल, नाही का. अशाच प्रकारे आपला स्वर्गीय पिता आहे, त्याने त्याच्या प्रिय पुत्राला आपल्यासाठी राखून न ठेवता दिलेला आहे. तो आपल्यासाठी जगला, मरण पावला, तिसऱ्या दिवशी उठलेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की त्याला शोभेल असं आपण चालणं गरजेचं आहे. ज्यावेळेस इथं आपण पाहतो, की बापाला आपल्या लेकरांकडून कशा अपेक्षा असतात बरं, की त्याची इच्छा असते, की मला अभिमान वाटला पाहिजे, नाही का. तशाच प्रकारे देव ज्यावेळेस आपल्याकडे पाहतो, त्यावेळेस खरंच आपल्या जीवनातून देवाला गौरव मिळतं का. दुसरी योहान वचन 4 आपल्याला सांगतं, आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्यामुळे तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत, त्यावरून मला अतिशय आनंद झाला. आता इथं चालणं हा जो शब्द आहे ना, ख्रिस्ती जीवनातील सगळ्यात महत्वाचा हा शब्द आहे. चालणं, नाही का. आणि चालणं हा जो शब्द आहे, त्याबद्दल विचार करत असताना नक्कीच इकडं तिकडं फिरणं, त्याच्याबद्दल ते आठवण करून देतं आपल्याला. म्हणजेच आपलं वर्तन कसं असावं, त्याच्याबद्दल तो आपल्याला आठवण करून देणारा शब्द आहे. आणि विशेष करून ज्या ज्या जबाबदाऱ्या आपल्याला दिलेल्या आहेत, त्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडून जीवन जगणं, त्याच्याबद्दल आठवण करून देणारा हा शब्द आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं, विशेष करून का बरं अ, ख्रिस्ती जीवनामध्ये चालणं महत्वाचं आहे. काय आहे? कशात चालायचंय? हे चालणं कशाबद्दल आहे? आपल्या आपल्या वर्तनाबद्दल, आपल्या आपल्या वागण्याबद्दल त्याची आठवण करून देतं. आणि देवाच्या पाचारणा शोभेल असं म्हटलेलं आहे. अ, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला अ, अ, बऱ्याच ठिकाणी हा शब्द जो आहे तो वापरण्यात आलेला आहे. जर आपण इफिसकारास पत्र 4 अध्याय वचन 17 पाहिलं, तर पहा, तिथे सांगितलं, जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करतो. तो तो संदेश हा, की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही. त्याच्या बरोबर आपली सहभागिता आहे, असे जर आपण म्हणत असलो, तर आपण अंधारात चालत असलो, तर आपण खोटे बोलतो. सगळ्यात अगोदर चालणं काय आहे? चालणं काय आहे? तर त्याचा एक विरोधाभास पाऊल इफिसमध्ये देतो. तो म्हणतो, की देव प्रकाश आहे, बरोबर? त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही आणि आपण त्याच्याशी जोडले गेलेले आहोत. आपली सहभागिता त्याच्यासोबत आहे आणि मग आपण त्याच्याशी जोडले गेलेलो आहोत. आपण जर ते म्हणतो, आपल्याला ते माहीत आहे, ते समजलेलं आहे आणि जर आपण अंधारात चालतो, आमचं जगणंच तसं नाहीये, नाही का? तर म्हणे आपण खोटे बोलतो, आपण सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे, तसे जर आपण प्रकाशात चालत असलो, तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे. अगोदर देवासोबतची सहभागिता आणि एकमेकांबरोबरची सहभागिता आणि पुढं काय, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध राखते. चालणं काय, देवाच्या पाचरणात शोभेल असं चालणं काय, ते म्हणजे देवाच्या
वचनानुसार आपलं जीवन जगणं. पुढे पहिले योहान पहिला अध्याय वचन 5 ते 7 मध्ये विशेष करून कलसीकरास पत्र आपल्याला त्याच्याबद्दल आठवण करून देतो पुढे. तर येशू ख्रिस्त जो प्रभू ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा, तसे त्याच्यामध्ये चालत राहा, नाही का. तर हा शब्द आपल्याला पुन्हा आठवण करून देतो, ख्रिस्ताला जसं आपण स्वीकारलं तसं त्याच्यामध्ये चालत राहा. आणि पुढे काय सांगतोय त्याच्यामध्ये पहिली योहानमध्ये कलसीकरास पत्रामध्ये दुसरा अध्याय वचन 6 ते 7 मध्ये पहा. त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा. चालणे काय आहे बरं? त्याच्यामध्ये मुळावलेले. त्याच्यामध्ये कसे मुळावले जाऊ शकतो आपण? त्याच्यासाठी मग आपल्याला वैयक्तिक देवाच्या वचनाचा नेहमी अभ्यास करावा लागेल, बरोबर. वैयक्तिक आध्यात्मिक जीवनाकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. माझं जीवन कसं आहे, मी समाजात राहत असताना माझं समाजासमोर साक्ष कशी आहे, त्यानंतर मंडळीसाठी मी माझं जीवन कसं ओतलेलं आहे, मंडळीमधील माझं एकमेकांप्रती आणि एकमेकांसोबतचं नातं कसं मी टिकवलेलं आहे, साठी माझी आतुरता कशी आहे, मंडळी मंडळीमध्ये एकत्रित येत असताना देवाचं वचन मी ऐकत असताना मी किती ते आनंदाने स्वीकारून त्याप्रमाणे मी वागतो. आणि मी प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये, देवाच्या सेवेमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारे सहभाग देतो, त्या सर्व गोष्टी आपल्याला त्याची आठवण करून देतात, नाही का. आपल्याला दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वाढण्यासाठी मदत करतात. रचले जात असलेले, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा म्हटलेलं आहे तिथं, नाही का. तर मग चालणार काय बरं? इथे सांगितलंय, देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करत आहे. फिलिपिकरास पत्रामध्ये पॉल म्हणतो की आपलं नागरिकत्व तर स्वर्गीय आहे, इथलं नाहीये, नाही का. जर ते नागरिकत्व आहे, तर इथं देव त्या नगरासाठी आपल्याला तयार करत आहे. का बरं आमच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारे आम्ही समस्याला तोंड देतो? अ, का बरं आजारपण, पुष्कळदा निराशा, पुष्कळदा दुःख, पुष्कळदा आम्ही अशक्त होतो, नाही का, वेगवेगळ्या वेदनेतून जातो. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत आपल्या कल्याणार्थ देवाने दिलेल्या आहेत, नाही का. त्याचे सार्वकालिक हेतू उद्देश तो पूर्ण करतो. आणि त्याच्यासाठी, त्या नगरासाठी तो आपल्याला प्रत्येक गोष्टीचा उपयोग सरते शेवटी तो आपल्याला त्याच्यासाठी तयार करतो तो, नाही का. आणि मग ज्यावेळेस आपण चालणे याबद्दल आणखी शिकतो, तर खऱ्या रीतीने चालणं हा जो शब्द आहे तो आपल्याला आणखी कशाची आठवण करून देतो बरं? चालणं हा जो शब्द आहे, तो एकतर आपलं जे जे ज्ञान आहे प्रभू मधील, आणि त्या ज्ञानामुळे आमच्या जीवनावर होणारा परिणाम, मी ख्रिस्ताच्या कृपेत ज्ञानात वाढत आहे आणि ते मी जगत आहे. दोन गोष्टी वेगळ्या आहेत, नाही का. मी ज्ञानात वाढू शकतो, बरोबर. परंतु जर मी जगत नाही तशा प्रकारे, तर मी देवाला गौरव नाही देऊ शकणार, नाही का. कारण ख्रिस्त स्वतः म्हणतो की योहान 15व्या अध्यायामध्ये की विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचं गौरव होतं आणि ते फळ आपल्या जगण्यातून दिसतं, नाही का. ते फळ आपल्या जगण्यातून दिसतात, नाही का. आपण ज्यावेळेस वागतो, चालतो, त्यामध्ये ते दिसून येतात, नाही का. आणि त्याबद्दलच पाऊल इथे आठवण करून देतो. ख्रिस्ती जीवन जे आहे, अ, विशेष करून ते अशाच प्रकारचं आहे. ते निर्जीव नाहीये, नाही का. आणि ते फक्त एकट्याने चालण्याचं जीवन नाहीये, मंडळी सोबत, एकमेकांसोबत सहभागितेने अगदी, नाही का, पुढे वाटचाल करणारं ते जीवन आहे. आणि आणि देवा ख्रिस्ताशी प्रामाणिक, ख्रिस्ताच्या अधीन राहून, नाही का, त्याच्या वचनाप्रती प्रामाणिक राहून जगणारं ते जीवन आहे. याबद्दल बोलत असताना ते जे VSB आहेत, ते अशा प्रकारे म्हणतात देवाचे सेवक, की अ, चालणं म्हणजे काय आहे, ते एक वास्तविक, ते आज्ञापालन आहे. ते भौतिक आज्ञापालन आहे ज्याद्वारे आम्ही देवाला गौरव देतो, नाही का. आम्ही त्याची सेवा करतो आणि आम्हाला अधिक जवळीकतेने तो, अधिक 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 रीतीने तो आम्हाला समजून यावा यासाठी आम्ही खटपट करतो. आणि आम्ही
काय करत आहोत? आम्ही स्वतःला जगापासून वेगळं वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही देवाच्या लोकांसोबत आमचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या जीवनातून दिवसेंदिवस ख्रिस्त लोकांना दिसतो. तर चालणं काय आहे, नाही का? देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करत आहे, त्याला शोभेल असे तुम्ही चालावे. मंडळीला अ, सांगितलेलं ही सूचना आहे. एक विनंती पण आहे, नाही का? कारण तो विनंती करत आहे इथं. त्यासोबतच तो आपल्याला बोध करत आहे, की देवाच्या पाचारणास शोभेल असं चालावं. आणि कसं शक्य आहे बरं? आम्ही कसं करू शकतो देवाच्या पाचारणास? जे कार्य देवाने आपल्या हृदयात केलं, त्याच्या कृपेने, त्याच्या प्रिय पुत्राठायी त्याने आपल्याला तारलेला आहे. त्याची लेकरं त्याने केलं. त्या मंडळीचा एक भाग त्याने आपल्याला केलं. काहीतरी आपल्यामध्ये चांगलं होतं म्हणून बिलकुल नाही. तर हे चांगुल पण त्याचं आहे. आम्ही काहीतरी आज्ञापालन केलं म्हणून नाही, तर हे आज्ञापालन ख्रिस्ताने केलं, नाही का? अ, आमचं नीतिमत्व म्हणून नाही, तर ख्रिस्ताच्या नीतिमत्वामुळे हे झालेलं आहे. आणि म्हणून त्याने पाचारण केलं. त्याने आपल्याला त्याच्या कृपेने तारलेला आहे. तो आपल्याला जगवतो, तो आपल्याला त्याचं आज्ञापालन करण्यासाठी सुद्धा त्याची कृपा पुरवितो, नाही का? आणि म्हणून शेवटी आपण येत असताना खऱ्या रीतीने आपल्या हृदयाकडे आपण झोकून पाहूया, नाही का? की काय आम्ही देवाच्या पाचारणास शोभेल असं आमचं जीवन जगत आहोत का? पौल आणि त्याच्या सहकर्म्यांनी आपल्या समोर ते एक सुंदर उदाहरण ठेवलेलं आहे. मंडळीमध्ये आम्ही जर बहिणीमध्ये कोणी वयस्कर आहे, कोणी प्रभूमध्ये मजबूत आहे, ते कशा प्रकारे तरुण बहिणींना, लहान बहिणींना ते प्रभूमध्ये वाढण्यासाठी झटत आहेत. भावांमध्ये कुणी कुणी वयस्कर आहे, नाही का, प्रभूमध्ये मजबूत आहे, ती त्या अशक्त भावाला प्रभूमध्ये वाढण्यासाठी कसा झटत आहे, एकमेकावर कसा प्रेम करत आहे आणि प्रभूचं कार्य पुढे वाढण्यासाठी कसे झटत आहे, ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी त्यांचं जीवन कसं देत आहे, ह्या सगळ्याबद्दल आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. मंडळीवर प्रीती करणं गरजेचं आहे. आपण जितकी ख्रिस्तावर प्रीती करू, तितके आपण मंडळीवरही प्रीती करू. म्हणून या सायंकाळी प्रभूच्या हाती पडू, त्याला आपण धन्यवाद देऊ. अ, कारण ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती केली, त्याने स्वतःला आपल्यासाठी दिलं. आणि एवढंच नाही, त्याने आपल्याला आता तसंच सोडलं नाही, तर त्याचा आत्मा त्याने आपल्या हृदयात दिलाय, अ, जो कैवारी आहे, जो ख्रिस्ताची उणीव भरून काढणारा आहे. आणि त्याने एवढंच नाही, तर तो जो अति उत्तम, जो सर्वोत्तम आणि सर्वात उच्च असा मेंढपाळ आहे ख्रिस्त, त्याने त्याच्या मंडळीसाठी छोटे मेंढपाळ पण ठेवलेले आहेत, नाही का? जे त्या मंडळीची काळजी घेतील, त्या मंडळीची सर्व आध्यात्मिक ज्या गरजा आहेत ते भागवतील, त्यासाठी ते झटतील. आणि म्हणून या आपण प्रभूला धन्यवाद देऊ आणि त्याची उपकार स्तुती आपण करूया. आपण इथे थांबणार आहोत. मी पुढील वेळ आपल्यामध्ये बाबा आहेत त्यांना देतो, ते आपल्याला पुढे चालवते.